मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्याबद्दल, कारण काहींना माहीत नसेल मृत्यूच्या दारातून परत आलेले आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांनी व्हिडिओ दाखवला होता. अस्वलानं अक्षरशः त्यांच्या पाठीला असा नखांचा झडप मारून एवढं चांबडं बाहेर काढलं की आतमधलं हृदय फुफ्फुस धडधड करून राहिलं. ते सगळं दिसाय तर ते पाहायला अधिक वाटलं. म्हणून हे खरोखर जिवंत आहेत की काय भूत उभा राहिला म्हणजे तुम्ही पाहू शकणार नाही. मग त्यांना सांगितलं मी प्रल्हादार म्हटलेलं आहे. जवळजवळ 50च्या दरम्यान श्लोक आहेत प्रल्हादाच्या स्तुतीचे, ऋषी भगवंताचे, की देवा ज्यांना तुम्हाला जिवंत ठेवायचे आहे त्यांच्यावरच वैद्याची औषधी काम करते. लक्षात घे. तिथे मी सुटाळ्याला बोललो होतो, महाराज आले होते की अगदी मृत्युंजय ज्याला म्हणतात, प्रत्यक्ष मृत्युंजयाचं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि त्यांचं संकल्प केला की उरलेलं जीवन उरल्याचे हरी तुम्हा समर्पण. म्हणून एवढ्या पोटतिडकीनं ते बोलले. हिंदू संस्कृती नेमकी काय आहे? सगळे धर्म परमेश्वराकडे जातात असं म्हणणाऱ्या धर्मात माझा जन्म झाला याचा मला स्वाभिमान आहे, असं शिकोबाजी भाषणामध्ये विवेकानंदांनी म्हटलं होतं. धर्म सगळेच योग्य आहेत, मग द्वेष कहा? द्वेष नाही. जीवन पद्धती कोणाची अप्रतिम आहे. ज्ञानेश्वर उभी आहे. मनाचा मारू न करता, इंद्रियात दुःख न देता, मोक्ष शायता श्रवणाची माझी. सरळ श्रवण केल्यानंतर मोक्ष होते. तो का पियावा? दूध जात असेल तर कडुलिंब कशाला घ्यायचा? त्याप्रमाणे प्रत्येक जीवावर प्रेम करू तर परमेश्वराची प्राप्ती होते. पीडा का द्यायची. याच्यासाठी आजही भारतीय संस्कृतीच्या प्रचाराची जीवनमूल्याची अत्यंत आवश्यकता आहे. महाराजांनी खूप दुःख व्यक्त केलं. 4-4 तास उशिरा लग्न लावतो. प्रल्हाद महाराज सुळेकर सांगायचे, प्रभू रामचंद्रांच्या लग्नाला फक्त 1 मिनिट उशीर झाला